माझ्यासारखं हो नका, माझ्या पण पुढचं झालं पाहिजे ते व्यक्ती. माझ्या गावातलेच आणखी 2-4 जण माझ्या पुढे गेले पाहिजेत, मला हे वाटतं ऑनेस्टली. कारण कॉम्पिटिशन दरवर्षी वाढत आहे सर. आणि आता या वर्षीचा टॉपर आणि पुढच्या वर्षीचा टॉपर त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये खूप फरक आहे. कारण ते जनरली ते त्या वर्षीच असतं रिलेटिव्ह, पण नंतर जे येणारे मुलं आहेत ते खूप हुशार आहेत. नंतर जी येणारी जनरेशन हुशार आहे आणि कॉम्पिटिशन तेवढीच वाढायली. फक्त मला एवढंच सांगायचं की करिअरच्या बाबतीमध्ये थोडं तरी डिसायसिव्ह आता आपण वैयक्तिक घेतलं पाहिजे. पालक आपले शिकलेलेच असतील किंवा आपल्याला सपोर्टच करतील हे पण हे नाही, म्हणजे कंपल्सरी पण नाही आहे ते, किंवा आपल्याला सर्वांनाच ती बॅकग्राऊंड भेटेल म्हणून पण सांगता येत नसतं. पण आपल्याला जनरली सर्व फॅकल्टीचे ज्यावेळेस अशा स्पर्धा परीक्षामध्ये एकत्र येऊन एकाच पोस्टसाठी कॉम्पीट करतात त्यावेळेस आपला थोडासा बेस पक्का असण्यावरती लक्ष दिलं पाहिजे. झेडपीच्या शाळा असतील किंवा कुठल्या पण शाळा असतील, आपल्या संस्था असेल आपली ग्रामीण भागातली, तिथं पण शिक्षक शिकवणारे आहेत. आपल्याला ते बेसिक कन्सेप्ट तिथून क्लिअर करून घेतले पाहिजेत विद्यार्थ्यांनी, की जेणेकरून उद्या आपल्याला टाइम कमी लागेल त्यावेळेस. आम्हाला वाटतं की ह्या जर गोष्टीवरती आपण प्रामाणिकपणे, ठीक आहे काही विषयात तुम्हाला गती नसेल पण ज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये जर चांगल्या पद्धतीने तुम्ही जात राहिलात, तुम्ही चांगल्या पद्धतीने करिअर करू शकता समोर. शेवटी आपल्याला आपली लाईफ आहे की आपण मी हे करिअर निवडलं, एखाद दुसरं करिअर निवडू शकतो ना. तर ते बेसिक इन्फॉर्मेशन, त्यासोबतचे माणसं तुम्हाला पाहिजेत किंवा त्यांच्याकडून तुम्ही सारखं म्हणजे इनपुट्स घेतले पाहिजेत की हे माझं चुकतंय, आणि चुका पण मान्य करायला शिकलं पाहिजे. मोस्ट ऑफ द वेळेस मुलं चुका मान्य करतच नाहीत. चुका मान्य, माझं चूक झालीच नाही, माझ्याकडून असं होऊच शकत नाही. त्यावेळेस जो ॲटिट्यूड असतो ना सर, त्यावेळेस तो रिव्हर्स येतो. ज्यावेळेस माझा 22चा रिझल्ट आला, मी नाही झालो त्यावेळेस क्वालिफाय, त्यावेळेस मीच पण मान्य केलं मी एवढ्या कमी मार्कवरती कसं एक्सपेक्ट करू शकतो पोस्ट. बाकीच्या मुलांना जर माझ्यापेक्षा 60 मार्क्स एक्स्ट्रा आहेत, मला आता ते बिल्ड करण्यासाठी टाइम लागेलच ना. राईट. मग हे ज्यावेळेस ॲटिट्यूड राहील ना, मला वाटतं की सहज पार करू शकतात प्रोसिजर. काही नाही, फक्त स्वतःबद्दल प्रामाणिक राहावं लागतं. शेवटी प्रामाणिकपणा तुम्हाला टिकवणार आहे ह्या जगामध्ये. ॲब्सोल्युटली ही गोष्ट आहे.